नमस्कार. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात. आज नशिबाचे एक बंद दार उघडणार आहे, पण ते ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला हवी. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा. आजचा हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण ग्रहांची स्थिती आज काहीतरी वेगळेच सांगत आहे. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची विधात्यावर आणि स्वतःच्या कर्मावर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या इष्टदेवाचे नाव नक्की लिहा. तुमचे एक पाऊल तुमच्यासाठी सकारात्मकतेचे हजारो मार्ग मोकळे करू शकते. आपल्या ज्योतिषवाणी टीव्ही परिवारात तुमचे मनापासून स्वागत आहे. आज मंगळवार 12 मे 2026, वैशाख कृष्ण दशमीचा हा दिवस. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा केवळ एक सामान्य दिवस नसून तो संधींचे सोने करण्याचा दिवस आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची हालचाल आज अशा टप्प्यावर आहे जिथे तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि चातुर्याचा कस लागणार आहे. मिथुन राशीचे लोक मुळातच बोलण्यात पटाईत आणि हजरजबाबी असतात, पण आज तुम्हाला तुमच्या या कौशल्याचा वापर अत्यंत सावधगिरीने आणि योग्य ठिकाणी करायचा आहे. आजचा सर्वात मोठा सकारात्मक संकेत म्हणजे उच्च पदस्थ व्यक्तींच्या भेटीगाठी. तुमच्या आयुष्यात आज अशा व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो किंवा अशा व्यक्तीशी संवाद होऊ शकतो जिच्याकडे तुमच्या अनेक समस्यांचे उत्तर आहे. समाजात ज्यांचे नाव आहे, जे अधिकाराच्या पदावर आहेत, अशा लोकांची आज तुमचे सूत जुळणार आहे. कदाचित एखादे रखडलेले काम जे केवळ एका सहीमुळे किंवा ओळखीअभावी थांबले होते, ते आज मार्गी लागताना दिसेल. मित्रांनो, कधी कधी आपल्याला वाटते की आपण खूप कष्ट करतोय पण फळ मिळत नाहीये, पण आज नशीब तुम्हाला साथ देणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मध्यस्थीने किंवा ओळखीने तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुमचे वजन वाढणार आहे. अनेक दिवसांपासून डोक्यात चाललेली विचारांची चक्र आणि मनावर असलेले समस्यांचे ओझे आज हलके होणार आहे. अनेक क्लिष्ट समस्या आज सुटताना दिसतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा यश जवळ येते तेव्हा स्वभाव गुणांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. आज तुम्हाला तुमच्या सहकार्यांशी, तुमच्या सोबत काम करणाऱ्या वर्गाशी जुळवून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना कधी कधी वाटते की आपणच श्रेष्ठ आहोत, पण आजचा दिवस हा टीम वर्कचा आहे. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना किंवा तुमच्या सोबत असणाऱ्यांना सन्मान द्या. त्यांच्याशी प्रेमाने आणि सामंजस्याने वागलात तर तुमची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. सहकार्य हीच आजच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. नोकरी करणाऱ्या माझ्या बंधू भगिनींसाठी आजचा काळ अतिशय पूरक आहे. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी आज वातावरण तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कष्टाची दखल घेतली जाईल. प्रगतीसाठी लागणारे पोषक वातावरण आज निर्माण होत आहे. जर तुम्ही प्रमोशनच्या प्रतीक्षेत असाल किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी काहीतरी गोड बातमी घेऊन येऊ शकतो. पण या आनंदाच्या वातावरणात एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्हाला अचानक प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. हा प्रवास कदाचित तुमच्या नियोजित वेळापत्रकात नसेल, पण तो टाळू नका. हा अचानक ओढवलेला प्रवास तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नवीन लोकांची गाठीभेटी होतील आणि व्यवसायाचे किंवा नोकरीचे नवी क्षितिज तुम्हाला पाहायला मिळेल. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. आज राहुकाळ दुपारी 3 ते 4:30 या वेळेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज मानला जातो. या काळात नवीन व्यवहार करणे, महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करणे किंवा कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. राहुकाळ हा भ्रमाचा काळ असतो, जिथे घेतलेले निर्णय भविष्यात पश्चातापाचे कारण ठरू शकतात. त्यामुळे ही 1.5 तासाची वेळ शांततेत जाऊ द्या आणि त्यानंतरच तुमच्या महत्त्वाच्या कामांना गती द्या. ग्रहांची ही शिस्त पाळली तर यश तुमचेच आहे. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांनी आज भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवावी. पैशांचे व्यवहार करताना कागदोपत्री पुरावे सोबत ठेवा. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्च करताना संयम बाळगा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. जर काही मतभेद असतील तर आज ते मिटवण्यासाठी पुढाकार घ्या. संवाद हा सर्व समस्यांवर उपाय आहे आणि मिथुन राशीकडे तर संवादाचे वरदान आहे. आरोग्याच्या बाबतीत आज थोडे सावध राहा. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. अपचन किंवा पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. भरपूर पाणी प्या आणि मानसिक शांततेसाठी थोडा वेळ योगासने किंवा ध्यान करा. तुमच्या मनातील एक गूढ भीती आज दूर होणार आहे. तुम्हाला असे वाटत असेल की कोणीतरी तुमच्या प्रगतीत अडथळा आणत आहे, पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमचे ग्रह प्रबळ असतात तेव्हा शत्रूही मित्र बनतात. आज तुम्हाला एक असा अनुभव येईल जो तुमचा देवावरील विश्वास अधिक दृढ करेल. तुमची रास ही द्विस्वभावी आहे, त्यामुळे मनात द्विधा अवस्था निर्माण होऊ देऊ नका. निर्णयावर ठाम राहा. आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पाडण्याचा आहे. तुमची वाणी ही तुमची ताकद आहे. तिचा वापर कोणाचे मन दुखावण्यासाठी न करता कोणाचे तरी आयुष्य घडवण्यासाठी करा. आजच्या दिवसाला अधिक शुभ बनवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय श्रद्धेने केला तर तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. आज मंगळवार आहे, त्यामुळे शक्य असल्यास मारुतीरायाचे दर्शन घ्या. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच हनुमान चालीसाचे पठण करा. तसेच पक्ष्यांना धान्य किंवा पाणी द्या. हा छोटासा कर्माचा भाग तुमच्या भाग्याचे दारे उघडण्यास मदत करेल. गरिबाला काहीतरी दान करणे आज तुमच्यासाठी खूप पुण्यकारक ठरेल. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळेल आणि निर्णय क्षमता वाढेल. मित्रांनो, आयुष्य हे संधींनी भरलेले असते. गरज असते ती फक्त योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खरोखरच सुवर्णकाळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. जे लोक तुमची निंदा करत होते तेच आज तुमच्या यशाचे गोडवे गातील. आजची संध्याकाळ तुमच्यासाठी काहीतरी विशेष आनंद घेऊन येईल. कुटुंबातील लहानांची संवाद साधा. त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते. नशिबाची साथ आणि कष्टाची जोड असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन गेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी वाटल्याने वाढतात. तुमच्या आयुष्यात घडणारे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटने आम्हाला अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. जर तुम्ही अद्याप आपल्या ज्योतिषवाणी टीव्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या छोट्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून भविष्यातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आजचा तुमचा दिवस अत्यंत सुखाचा, समाधानाचा आणि यशाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लक्षात ठेवा, तुमची रास तुमची शक्ती आहे आणि तुमचे कर्म तुमचे नशीब. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.